नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वाढती महागाई आणि लोकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही गोष्टींसाठी कर्जाची आवश्यकता भासत असते। एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले जाते। ज्यावेळी कर्ज घ्यायचे असते त्यावेळेस कर्ज घेण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता असते। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या कर्जासाठी आपण जामीनदार होतो, तर जामीनदार होत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? जर आपण जामीनदार झालो आणि तो जर कर्जफेड करू शकला नाही तर अशा वेळेस आपल्यावरती कोणकोणते परिणाम होत असतात, तर याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपण आज या व्हिडिओमध्ये। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार व्हायचे असेल तर अनेक नियमांचे पालन हे आपल्याला करावं लागत असतं। जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जाचे जामीनदार झाले तर तुम्हाला अनेक कागदपत्रांवरती सही करावी लागते। त्यामुळेच कर्जाचा जामीनदार होणे एक केवळ औपचारिक नाही, तर एखाद्या वेळी जर कर्ज घेणारी व्यक्ती ही कर्ज फेडू शकली नाही तर अशा वेळी जामीनदार म्हणून तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेकडून नोटिसा येऊ शकतात। तुम्हाला जर तुमचा एखादा मित्र किंवा एखादे नातेवाईक कर्जासाठी जामीनदार बनण्यास सांगत असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्यावर कसा परिणाम होईल याची कोणतीही काळजी न करता जर हमी भरत असाल तर अशा वेळेस तुमचे संबंध खराब होण्याची ही शक्यता असते। परंतु तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की ज्या व्यक्तीसाठी कर्ज जामीनदार झाला आहात त्याच्या तुमच्यावर म्हणजेच कर्जाच्या जामीनदारावरतीही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे कर्जाचा जामीनदार झाल्यानंतर तुमची जबाबदारी काय असू शकते हे समजून घेणं आवश्यक आहे। कर्जासाठी जामीनदार कधी आवश्यक असतो तेही आता आपण बघूया। ज्यावेळी बँकेला वाटते की कर्ज चुकण्याचा धोका असू शकतो किंवा त्यावेळी कर्जाची रक्कम ही जास्त असते, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर हा खराब असेल किंवा कर्ज घेणारी व्यक्ती ही त्याची सर्व कागदपत्रे बँकेकडे जमा करू शकत नसेल, अशा परिस्थितीत जामीनदाराची आवश्यकता भासत असते। जर समजा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे जास्त असेल तर अशा वेळी जामीनदाराची गरज असते। ज्यावेळी कर्जाचे जामीनदार असण्याची अट ही बँकेच्या पॉलिसीमध्ये असते त्यावेळी जामीनदाराची आवश्यकता असते। तर मित्रांनो, कर्ज जामीनदाराच्या जबाबदारी काय असतात आणि त्याच्यावरती कोणकोणते परिणाम होऊ शकतात तेही आता आपण बघूया। बँक कर्ज घेताना कर्जदाराला काही कागदपत्रांवर सही करायला सांगते। त्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची कायदेशीर जबाबदारी ही कर्ज जामीनदाराची असते। जर कर्जदार हा कर्जाची परतफेड करू शकत नसेल तर बँक जामीनदाराला देखील नोटीस पाठवू शकते। त्यावेळेस कर्जदार हा बँकेने आखून दिलेल्या नियमांना आणि हप्त्यांना प्रतिसाद देत नसेल, वेळेवरती जर हप्ते भरत नसेल, ज्यावेळी कर्जदार हा कर्जाची परतफेड करू शकत नसेल त्यावेळी त्यांच्या कर्जाचा भार हा जो काही जामीनदार असतो त्याच्यावरती पडू शकतो। तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार बनले आहात तर तुम्ही सहज मागे हटू शकत नाही, म्हणजे तुम्हाला तुमची जबाबदारी ही टाळता येत नाही। सिव्हिल स्कोअर जो असतो त्याच्यावरती सुद्धा तुमचा परिणाम होत असतो। तर मित्रांनो, सिव्हिल स्कोअर काय असतो, तो कशा पद्धतीने वाढवू शकतो आणि सिव्हिल स्कोअर आपल्यावरती कशा पद्धतीने परिणाम करतो या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आहे। तोही व्हिडिओ आपण नक्की पहा, त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे। तर बघूया आपल्या सिव्हिल स्कोअरवरती कशा पद्धतीने जर एखाद्या कर्जदाराने हप्ते चुकवले तर जामीनदारावरती काय परिणाम होतो। कर्जाची परतफेड करण्यास कर्जदार अयशस्वी किंवा तुम्ही ज्या व्यक्तीचे कर्जासाठी जामीनदार झाला आहात त्या व्यक्तीची जर डिफॉल्टर असल्याचा परिणाम हा तुमच्या सिव्हिल स्कोअरवर देखील होईल। याचा परिणाम तुम्हाला तेव्हा दिसून येईल जेव्हा तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल परंतु कर्ज हे मिळू शकणार नाही। जामीनदार होताना लक्षात ठेवा या गोष्टी की ज्यांचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो।
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कर्जासाठी जामीनदार होत असाल तर सर्वप्रथम हे समजून घ्या की ती व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यास सक्षम आहे। जर कोणी तुम्हाला कर्जासाठी जामीनदार व्हायला सांगत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही विमा पॉलिसी संरक्षण घेण्यास सल्ला द्या। जर त्या व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही तर अशा वेळी कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी ही विमा कंपनीची असते। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की जर एखाद्या कर्जासाठी आपण जर कोणाला जामीनदार राहत असो तर त्या जामीनदार राहण्याचे आपल्यावरती कोणकोणते परिणाम होऊ शकतात याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। आपण माहिती असायलाच हवी आहे। यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच माहिती, व्हिडिओ, कायदेविषयक GR हे आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।